पंढरपूर कॉरिडॉर विरोधात मोर्चा काढला आज. येथील लोकप्रतिनिधी आम्हाला विश्वासात घेत नाहीत. आमदार साहेब फक्त मतांच्या वेळेस आमच्याकडे आले अशी टीका तुमच्यावर केली जाते. काय एक लक्षात घ्या, कॉरिडॉरमध्ये आमच्या सर्व जे त्या ठिकाणी कॉरिडॉरमुळे बाधित आहेत त्या लोकांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहणार आहे. आणि हे नक्की आहे, त्या ठिकाणी त्यांना विश्वासात घेऊनच हा कॉरिडॉर या ठिकाणी आम्ही करू. आणि हा कॉरिडॉर करत असताना त्यांच्या ज्या काय त्यांच्याशी आमच्या बैठका झालेल्या आहेत, चर्चाही झालेल्या आहेत काही काळापूर्वी. आणि अजूनसुद्धा त्या ठिकाणी आता हा प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे, कलेक्टर साहेबांनी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. त्यामुळं शासनाकडून अजून काय सूचना होऊन अजून काय बदल होतील, हे बदल झाल्यानंतर जेवढे बाधित जेवढे बाधित त्या ठिकाणी दुकानदार किंवा तिथले राहणारे असतील, नागरिक असतील, त्यांना एकत्रित घेऊन त्यांचा कुठलंही नुकसान न होता त्यांच्याशी चर्चा करूनच हा कॉरिडॉर आम्ही करू. वारंवार कॉरिडॉर बाधितांची बैठका या प्रशासनाच्या चालू आहेत, तरी देखील असं म्हटलं जाते की आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. नेमकं काय एक आहे, कॉरिडॉरमध्ये या ठिकाणी असणारी ती रुंदी असेल रस्त्याची किंवा तिथं कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट करायचा, असा हा प्राथमिक प्रस्ताव आहे. त्यामध्ये अजून चेंजेस आहेत, कारण हा प्रस्ताव इथून गेल्यानंतर हा शासनाकडे जाईल. शासनाकडून HPC हाय पॉवर कमिटीकडे जाणार, कॅबिनेटला जाणार. मग त्याच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीनं फायनल प्लॅन होईल तर त्यावेळेला त्याचं आर्किटेक्टचं टेंडर निघेल. आणि आर्किटेक्ट टेंडर निघाल्यानंतर मग लांबी रुंदी किती काय हे सगळं त्यावेळेला स्पष्ट. कॉरिडॉर संदर्भात मुंबईमध्ये सुद्धा वारकऱ्यांना, परत इथल्या स्थानिक लोकांना, त्याचबरोबर मठ असतील किंवा इथे जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक बैठका घेऊन इथल्या बाधित लोकांना विश्वासात घेऊन प्रश्न विचारले, त्यांच्या सगळे फॉर्म भरून घेतले, तरीसुद्धा कॉरिडॉरला आम्हाला विश्वासात घेतलं नाही असं म्हणले जाते काय राजकीय लोकांकडून. तर हे राजकारण होतंय का? जे ज्याला राजकारण करायचं ते करत राहणार आहेत. त्यामुळं जे बाधित आहेत त्यांच्यावरती अन्याय होऊ देणार नाही, ह्या भूमिकेला आम्ही ठाम आहे. आणि ज्याला राजकारण करत बसणार आहे ते राजकारण करत बसत, परंतु बाधिताच्या मागं 100% आम्ही राहू. विकासाला विरोध जे करणार त्यांना काय तुमचा सल्ला काय असेल? त्यांना खरं म्हणजे हात जोडून विनंती आहे, वारीच्या दिवशी त्यांनी त्या ठिकाणी 1-2 वेळा करावं तिथून, मग त्यांच्याही लक्षात त्या ठिकाणी येईल.